आरटी प्रवेश 2026-27 तर तिसऱ्या यादीमध्ये जे पालक वेटिंगमध्ये होते त्याच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे। प्रतीक्षा आपली पालकांनो संपलेली आहे आणि तिसरी यादी ही लागलेली आहे। इथे आपण आरटीएच्या डॅशबोर्डवर बघायचं आहे की निवड यादीतील लिस्ट नंबर 3 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 4/6/2026 म्हणजे 5 तारखेला 4 तारखेनंतर रात्री उशिरा ही यादी लागलेली आहे। 4/6/2026 ते 12/6/2026 तर आता आपणास ॲडमिशन घेण्याची मुदत ही 12/6/2026 ही आहे। याच्यासाठी प्रथम आपण इथे आपली अर्जाची स्थिती चेक करायची आहे। इथे आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि इथे गो म्हणायचं आहे। गो म्हटल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात पालकांनो तर 3 पर्यंत अर्जाची निवड झालेली आहे। म्हणजे या शाळेमध्ये 3 जागा होत्या आणि 3 जागा ह्या वाटल्या गेल्या आहेत। परत इथे आपण आरटीएच्या डॅशबोर्डवरती बघायचं आहे की पहिल्या यादीमध्ये 79,782 पालकांना जागा मिळाल्या होत्या। दुसऱ्या यादीमध्ये 12,952 जागा ह्या पालकांना मिळाल्या होत्या आणि तिसऱ्या यादीमध्ये यादी आत्ता लागल्यामुळे अजून ॲडमिटेड नाही आहे। तर एकूण आजपर्यंत 92,734 जागा ह्या आरटीएने वाटप केलेल्या आहे आणि यातून जर आपण 1,05,811 वजा केल्या तर तिसऱ्या यादीतील पालकांसाठी 13,077 जागा आहेत। तर माझी सर्व पालकांना विनंती आहे आपण ह्या 13,000 पूर्ण 77 ज्या जागा आहेत या आपल्या सर्व तिसऱ्या यादीमधील वेटिंगमधील पालकांना मिळाव्यात। याच्यासाठी आपण आपली कागदपत्रे अप टू डेट ठेवायची आहेत आणि आपले ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे। सर्वप्रथम आपण आपले ॲडमिट कार्ड काढून घ्यायचे आहे। ॲडमिट कार्ड आपणास कसे मिळेल तर इथे व्ह्यू अँड प्रिंटमध्ये आपण जायचं आहे। इथे आपण व्ह्यू अँड प्रिंट केल्यानंतर आपले ॲडमिट कार्ड मिळून जाईल। आपण हे आपले ॲडमिट कार्ड काढून घ्यायचे आहे। दुसरे काम आपण असे करायचे आहे की इथे एक हमीपत्र आहे तर हे आपण हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि हे आपण हमीपत्र पूर्ण भरायचे आहे। तिसरं काम आपण काय करायचं आहे तर आपण अर्ज भरत असताना पालकांनो जे डॉक्युमेंट दिले होते हे ॲडमिट कार्ड हमीपत्र आपण अर्ज भरत असताना सादर केलेली कागदपत्रे या सर्वांचा बंच एकत्रित करायचा आहे। एक ओरिजिनल 2 झेरॉक्स कॉपी असे आपण 3 सेट करायचे आहेत आणि आपण आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे। एक सेट ते आपल्याकडे ठेवून घेतील आणि दुसरा सेट तुम्हाला परत देऊन टाकतील। तर आपण आपल्या पाल्याचे जन्माचा दाखला हे अतिशय महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे ते आपण चेक करायचे आहे आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करून आपण या वेळेमध्ये म्हणजे 12/6/2026 पर्यंत आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे। तर पालक मित्रांनो तिसऱ्या यादीमधील वेटिंगमध्ये असणाऱ्या पालकांना ही अतिशय आनंदाची बातमी आहे की तिसरी यादी लागलेली आहे आणि ज्या काही 13,077 जागा आहेत यावर आपण दावा करायचा आहे जेणेकरून पुढची यादी ही लागणार नाही। आता मध्ये सुट्ट्या आहेत, शनिवार रविवार आलेला आहे याची मला कल्पना आहे। आपणास वेळ कमी आहे तरीसुद्धा आपण अप टू डेट आपले डॉक्युमेंट ठेवून आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे जेणेकरून आपला पाल्य हा 15/6/2026 रोजी त्याच्या शाळेमध्ये प्रवेश करू शकेल। तर पालकवर्गांनो माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या तिसऱ्या यादीमधील पालकांना काही शंका असल्यास मला कमेंट करा। आपणास लगेचच त्याचा रिप्लाय देण्यात येईल। धन्यवाद। थँक्यू।